थँक्यू सो मच प्रवीण सर. जमलेला तमाम क्रीडा रसिकांचा, खेळाडूंचा आणि मान्यवरांचं पुनश्च गावदेव क्रिकेट संघ जांभरूक आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जिथे दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला वरची खोपोली आणि त्याच्या विरोधात संघ सावरोली. पहिल्याच बॉल अगदी खोलात टाकलाय, डिफेन्सिव्ह फटका मिड ऑफला, रनआउटची संधी, फिल्डिंग छान झाली आहे. विकेट नंबर 1 डाऊन. पहिला करारा झटका लागलाय तो वरची खोपोली या संघाला. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवरती झटक्या उदय हा फलंदाज पहिली एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. इथे टॉस प्रथमतः जिंकला होता सावरोली या संघानं. टॉस जिंकून प्रथमतः घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय आणि घेतलेला निर्णय पहिल्याच बॉलवरती अगदी फिल्डिंग करत असताना योग्य देखील ठरवलाय. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, P1चं षटक, 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर मात्र आपण पाहतोय. विनय आणि सध्याच्या स्थितीला नूर ही जोडी मात्र वरची खोपोली या संघाकडून मैदानात आहे. अगदी दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच, पहिल्या राऊंडचा पोल या ठिकाणी आता कंप्लीट झाला. पहिली मॅच आपण पाहिली होती धारणी वरची खोपोली, त्यामध्ये वरची खोपोली हा संघ जिंकला. दुसरी मॅच आपण बोरले आणि सावरोली यांची पाहिली होती, त्यामध्ये सावरोली हा संघ जिंकला. लवजी आणि काटरंग अशी तिसरी मॅच आपण पाहिली आणि त्यामध्ये काटरंग संघ जिंकला होता. आणि मागील मॅच आपण पाहिली होती असरोटी आणि कैरे, आणि त्यामध्ये मात्र कैरे संघ सामना जिंकला होता. लो फुलटॉस बॉल होता यावेळेस गोलंदाज सागरचा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. फलंदाज नूरसाठी हा लो फुलटॉस बॉल आपण पाहिला आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी. 2 बॉलवरती धाव अजून एकही बनली नाही आहे आणि रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू मात्र आता पवेलियनमध्ये परतलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, चांगला लेंथ वरती दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. जिथे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये जिथे फलंदाजाकडून आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. बॅट्समन रिव्ह्यू आहे. वाईटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती आपण चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन स्क्रीनवरती तिसऱ्या पंचांनी चेक केलाय आणि त्यानंतर निर्णय दिला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरा बॉल देखील आपल्याला डॉट पाहायला मिळेल. तीनही चेंडू आतापर्यंत चांगला लेंथवरती पाहायला मिळालेत. जिथे सुरुवात एकदम दमदार करून दिली आहे गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर या गोलंदाजानं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सागर तांबडे यावेळेस सज्ज. क्रॉस बाटना मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे, थोडीशी मिसफिल्ड. जिथे बॉल जर फील्ड केला गेला असता तर कदाचित एकही धाव गेली नसती, परंतु एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने श्री गणेश झाला बॅटिंग करत असताना वरची खोपोली या संघाचा एक धाव लागली आहे धाव फलकावरती. सिंगलच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील नूरच्या माध्यमातून झालंय. नूर अगदी सलामीला आला, एक चांगला बॅट्समन आहे. तर सध्याच्या स्थितीला संघाला संकटातून सावरण्याची गरज आणि सावरण्याची जिम्मेदारी नूर आणि त्याचा साथी फलंदाज विनय या फलंदाजांवरती आहे. 1 डाऊनच्या क्रमांकासाठी विनयला आपण मैदानात पाहतोय. नेट नंबर 3 ला 1 वरती 1 ही स्थिती, ही नाजूक स्थिती म्हणता येईल ती वरची खोपोली या संघाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुला लेनचा पुढ्यात टाकलेला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं परंतु फटका डिसमिसल झाला आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. दुसरा झटका लागला तो वरची खोपोली या संघाला. पाचव्या बॉलवरती हा दुसरा धक्का, अगदी पुढ्यात टाकलेला बॉल होता, भिरकावण्याचा प्रयत्न
एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि जो लॉंग ऑफला फिल्डर होता त्यानं कुठलीही चूक केली नाही आहे. अगदी परफेक्टरित्या झेल मात्र कॅरी केला आणि हा दुसरा झटका दिला. तो वरची खोपोली या संघाला 1 या धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि मागील 5व्या बॉलवरती देखील फलंदाज बाद झाला. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. ओमकार नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती आता आला. इथून फार संकट येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागेल तो वरची खोपोली या संघाला. कारण सुरुवात थोडीशी खराब. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती तो फलंदाज विनय आणि त्यानंतर उदय देखील आता पवेलियनमध्ये परतला आणि इथून जर संघाला सावरायचं झालं तर मोठी एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. धावगती वाढवावी लागेल. थोडासा एक्सेलेशन या ठिकाणी द्यावा लागेल. शेवटचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ अगदी मिड ऑफला फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग, कमालीची गोलंदाजी, दर्जेदार आणि महत्वपूर्ण षटक गोलंदाज सागर या गोलंदाजानं मात्र सिद्ध केलं. पहिल्या ओव्हर नंतर वरची खोपोली या संघाची धावसंख्या झाली होती 2 बाद, फक्त 1 धाव. दुसरं षटक या ठिकाणी सुरू होतं. अगदी पॉवर प्ले नंबर 1चं षटक संपलं. फिल्डिंगची व्यूहरचना पूर्णपणे आता फैलवली गेली आहे. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर होते, आता 5 फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर मात्र आपण पाहतोय. अगदी एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, एक फिल्डर अगदी लॉंग ऑनला, एक फिल्डर लॉंग ऑफला, एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मिड विकेटच्या जवळ, एक फिल्डर स्क्वेअर लेगला आणि एक फिल्डर अगदी बॅकवर्ड शॉर्ट लेगला पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती वैभव या ठिकाणी तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं 3 ओव्हर अजून बाकी आहेत. 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30-35 धावा या बडवण्याची गरज आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला लेंथवरती बॉल मात्र डिलीव्ह केलाय. आणि आतापर्यंत पहिली मॅच आपण देखील पाहिली होती. गोलंदाजीच्या ताकदीवरती वरची खोपोली या संघानं मात्र धावा डिफेंड केल्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये देखील धारणी टीमच्या अगेन्स्ट वरची खोपोली या टीमने फक्त 42 धावा बनवल्या होत्या. अखूट टप्प्याचा शॉट ऑफ लाईनचा फार चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. मच निडेड चौकार येतोय तो वरची खोपोली या संघासाठी. नूरच्या बॅट मधून हा पण ट्रॅक बॉल होता. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. चौकार आलाय, ज्या चौकाराची सातत्याने गरज होती. आतापर्यंत एकही चौकार 8 बॉल झाले आला नव्हता. पहिला चौकार आलाय. पुढचा बॉल कॉम बॉक्सच्या दिशेने. व्हॉट अ फिल्डिंग, कॅच ऑफ द नाईट. काय कमालीचा झेल त्या ठिकाणी फिल्डर रोहित पाडगे होता. व्हॉट अ कॅच आणि फलंदाज बाद. नूर बॅक टू द पवेलियन. विजय अगदी फटका चांगला होता परंतु फिल्डिंग त्यापेक्षा चांगली. रोहित पाडगे त्या ठिकाणी फिल्डर होता. कॅच ऑफ द नाईट म्हटली तरी हरकत नाहीये. जंप लगावत हा झेल मात्र रोहितनं टिपला होता. पहिलाच बॉल फुल लेनचा सरळ बॅट बॅक टू द बॉलर. हा फटका एक्झिक्यूट केला फिल्डर कडून. झालेली चूक, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. चौकार 4.
थँक्यू सो मच डीजे. स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकता, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा, प्रशांतजी खांडेकर साहेब आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सौभाग्यवती ज्या ग्रुप ग्रामपंचायत जांभरूकच्या विद्यमान सरपंच आहेत शिल्पाताई खांडेकर यांच्या नावाची देखील स्पर्धा आपण या जांभरूकच्या मैदानावरती पाहतोय. 2 धावा धावून कंप्लीट. जिथे चौकार आला होता, चौकारानंतर धावा आता घेण्यास सुरुवात मात्र केली जाते. फलंदाज हर्षद भोईरच्या माध्यमातून डबल धाव मिळाली आहे. डबलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल वैभव, यावेळेस मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वैभव बॉलला अडवेल, फील्ड करेल, त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट. 2 ओव्हर कंप्लीट होतील जिथे सरासरी फक्त 6ची पाहायला मिळाली आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये जिथे 1 धाव आली होती, या षटकामध्ये थोडंसं कमबॅक बॅटिंग करत असताना वरची खोपोली या संघाचं मात्र झालाय. 3 बाद 12 धावा वरच्या खोपोली या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. बारा धावा 2 षटकानंतर. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. अगदी 2 ओव्हरमध्ये सोमेश 25-30 धावा जरी आल्या, एक फायटिंग टोटल जरी उभी राहिली, तरी वरची खोपोली या संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. बॉलिंग अटॅकवरती त्यांनी पहिली मॅच देखील जिंकली होती. तिसरा गोलंदाज या ठिकाणी साहिलला आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे बॅटकटच्या साह्यात. विकेट नंबर 3 डाऊन. फलंदाज हर्षद बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती फलंदाज या ठिकाणी आपण हर्षद भोईर या फलंदाजाला मात्र बाद होताना पाहिलं. अगदी चांगली थोडीशी पार्टनरशिप बिल्ड होत चालली होती. लगेच पार्टनरशिपवरती लगाम गोलंदाज साहिलच्या माध्यमातून मात्र लावण्यात आला. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे आणि हा 4था झटका मिळाला आहे तो वरची खोपोली या संघाला. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती आपल्याला 6व्या क्रमांकासाठी मात्र पाहायला मिळेल. विकेटची पडझड या ठिकाणी चालली आहे. कोणत्या तरी आता खेळाडूला मैदानावरती थांबून एक विस्फोटक रूप धारण करून एक मोठी इनिंग मात्र या ठिकाणी आता साकारावी लागेल. साहिलजी तांडेल यांच्याकडून चहाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. पहिलाच बॉल बॅकफुट वरती पंच, फटका चांगला होता. रोहित पाडगे द बेस्ट फिल्डर ऑफ सावरोली त्या ठिकाणी आहेत तैनात. काय एफर्ट, काय प्रयत्न चालू आहेत आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी 100% एफर्ट रोहित पाडगे मात्र देतोय. कमालीची फिल्डिंग. अगदी या बॉलवरती कमीत कमी 4 धावा त्यानं वाचवल्यात. आणि निश्चितपणे आपण क्रिकेटमध्ये म्हणत असतो की जिंका कॅच आणि जिंका पकडा कॅच आणि जिंका मॅच, आणि तसंच मैदानावरती पाहायला मिळतं. हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अगदी टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी, आणि गोलंदाजी बरोबर फिल्डिंग देखील कमालीची चालू आहे. रोहित पाडगे 2 कॅच, 1 कॅच घेतली आणि यावेळेस बॅकफुट वरती येऊन पंच खेळण्याचा प्रयत्न, हवेत खेळलाय, तरंगतोय बॉल हवेत. रोहित कॅच खाली असेल तर विषयच नाही आहे. फलंदाज बाद आणि हा 5वा हादरा. चौदा धावा धाव फलकावरती आणि 5 फलंदाज मात्र बाद झालेत. गोलंदाजी फलंदाजीच्या बरोबर फिल्डिंगचा अटॅक देखील सावरूल टीमचा काय दर्जेदार आहे ते त्यांनी या मॅच मध्ये मात्र दाखवलंय. रोहितची कमालीची फिल्डिंग,
एक जंप लगावत झेल घेतला, त्या देखील 6 धावा मिळाल्या असत्या, त्या 6 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. त्यानंतर पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं झेल ड्रॉप झाला होता, परंतु चेंडू काय सक्सेसफुलरित्या फील्ड केला आणि त्या बॉलवरती देखील कमीत कमी आपल्या टीमसाठी 4 धावा, म्हणजे कमीत कमी 10 धावा आतापर्यंत गोलंदाज या ठिकाणी फिल्डिंग करत असताना रोहित पाडगेने मात्र आपल्या सावरूल टीमसाठी सेव्ह केल्यात, वाचवल्यात. आणि या वाचवलेल्या धावा सेकंड इनिंगमध्ये डेफिनेटली तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. हा चेंडू फुल लेनचा अगदी ब्लॉक कॉल समोरच्या दिशेने बॅटच्या अगदी जवळून चेंडू मात्र विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. 5वा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. साहिलनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे, राऊंड द विकेट साहिल. यावेळेस बॅकफुटवरती येऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूची सांगता रोहित या खेळाडूसाठी. हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकानंतर वरची खोपोली संघ पोहोचला. तो 5 बाद वेळ आपण टीम मीटिंग घेऊ नका सावरूल टीम. शेवटचं षटक देतोर स्लॉगरचे हे षटक आहे. या षटकासाठी या गोलंदाजी मार्कवरती गौरवला आपण पाहतोय. गौरव घोसालकर अगदी टीमचा A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर. या ठिकाणी फलंदाजी करत असताना फलंदाजी देखील चांगली करतो आणि गोलंदाजीची या आज वेळ आली आहे, गोलंदाजी कशी होईल ते मात्र पाहायचं आहे. शेवटचं षटक स्लॉगवर टार्गेट सेट करणारे षटक असेल. या षटकामध्ये फायटिंग टोटलपर्यंत जर पोचायचं असेल तर 15-20 धावा घेणं देखील गरजेचं आहे त्या वरचे खोपोली या संघासाठी. 5 विकेट मात्र गेल्यात. अर्धा संघ आता गारज झाला. इथून रोहित आणि ओमकार ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. राईट आर्म राहू दो विकेट ना. पहिल्याच बॉल ऑन साईडला फटका यावेळेस चांगला पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक, वेगानं बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चौकार येतोय तो फलंदाज रोहित ओमकारच्या बॅटमधून. चांगली पाहायला मिळते. ती पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात केली आहे ती ओमकार या फलंदाजानं. थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल मिळाला आणि लगेच अगदी मागच्या बाजूने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून तो चौकार देखील गेला. इथून देखील त्याच पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, मागच्या बाजूला मारण्याचा प्रयत्न झालाय परंतु कनेक्शन प्रॉपर नाही आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे ती 5 बाद 18 वरती. चार बॉलचा अजून खेळ बाकी आहे. एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्यांची देखील आता गरज आहे. एखादा मोठा फटका 10-12 धावा जर आल्या, 30-32 धावांची टोटल जर उभी राहिली तर सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना ही मॅच पाहायला मजा येईल. राईट आर्म राऊंड द विकेट. गौरव पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमबॅक आपल्या टीमसाठी मात्र करतोय. फुल लेनचा बॉल अगदी वेगात बॉल डिलीव्ह केला जातो. बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. सिंगलला प्राधान्य, डबलसाठी परतलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं आणि हारणाच्या गतीनं मात्र या 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. एक फायटिंग टोटलपर्यंत सध्याच्या स्थितीला वरची खोपोली संघ मात्र वाटचाल करतोय. अजून 3 बॉल बाकी आहेत. राऊंड द विकेट. गौरव फटका यावेळेस मात्र उंच गेलाय. लांबी मिळेल का? फिल्डर तैनात होता वैभव. चांगली झेल टिपली आहे. फिल्डिंग कमालची राहिली या मॅच मध्ये सावरूल संघाची. 6वा खेळाडू मात्र यावेळेस झाला बाद.
बाकी आहेत. या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज पांडेला आपण पाहतोय. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका मारून आता फिनिशिंग टच देण्याची मात्र गरज. ओ दांडी गुल यॉर्कर फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. विकेट नंबर 7 बाद. फलंदाज यावेळेस होईल बोल्ड. करतोय दर्गे ब्रदर्स काटरंग आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. यानंतरची दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. कैरे आणि काटरंग दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. ऑन साइडला भिरकावला. मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आले होते, प्रयत्न देखील झाले. जेल ड्रॉप आणि त्यानंतर 2 रन्स या धावून कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती तिसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. तिसऱ्या प्रयत्नात फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना वरची खोपोली या संघानं बनवल्या त्या 24 बॉलवरती फक्त 22 धावा. येणारे 24 बॉल आणि इकॉनॉमिकल धावसंख्येचा पाठलाग करायचा येतो. सावरोली संघाला 24 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. मॅच साठी काटरंग आणि कैरे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. प्रणयजी लाले यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. काटरंग टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. कैरे टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण देखील टॉस करण्यासाठी या. यानंतरची आणखीन एक बिग फाईट, मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 23 ची गरज. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंज. आवाजात होईल बदल. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी कॉमेंटेटर. हिंदीचा एक बुलंद आवाज प्रवीण दुगाडे सर. कॅमेरामॅन लाईव्ह जरा टॉस बॉक्सकडे आपण फोकस करायचं. कॅमेरामॅन टॉस बॉक्सकडे जरा फोकस करा. वीरेश्वर वर्ची खोपोली के पास उदय कोलंबे, तुषार धुमाल जैसा थिंक टैंक था। पहले मैच में हमने 43 रन बचाए थे 5 ओवर में। ऐसे में उनका उद्देश्य होना चाहिए था पहले सत्र में किस तरह से हम 35-40 के बीच जाए, क्योंकि हमारा बॉलिंग अटैक काफ़ी अच्छा है। अब 22 रन उन्होंने बनाए हैं, 23 बनाने हैं। आसान सा मैच है सावरोली के लिए। दोनों में से कोई एक भी अगर 4 ओवर तक रुकता है तो ये आसान मैच है। गौरव या फिर रोहित ने पिछले मैच में हमने देखा शानदार अर्धशतक जय हनुमान बोरले के खिलाफ उन्होंने लगाया। चैम्बो ने रिएक्शन किया। उसके बाद आखिर में जो 10वीं का एग्ज़ाम देने वाला लड़का था उन्होंने भी रातों की नींद हराम की थी सावरोली के गेंदबाज की। लेकिन इस मुकाबले में सावरोली के गेंदबाजों ने जो गलतियां की थी पहले मैच में वो गलतियां दोहराई नहीं, जिसकी वजह से वीरेश्वर वर्ची खोपोली को उन्होंने रोका 22 में और रन बनाने हैं 24 गेंदों में 23। अगला मुकाबला होगा सिद्धू 11 कैरे बनाम दरगे ब्रदर्स काटरंग। पब्लिक पोल मैंने अगले मुकाबले का देखा तो 80% लोग ये कह रहे हैं कि आदित्य दरगे को ओपन करना चाहिए। दरगे ब्रदर्स काटरंग की तरफ से 80% लोग जिन्होंने सपोर्ट किया है आदित्य दरगे दाएं हाथ के बल्लेबाज।
अजिंक्य दरगे तो हमेशा ओपन करते हैं, लेकिन आदित्य दरगे के पास जो क्लास है वो क्लास दिखाने के लिए 80% लोग ये कह रहे हैं कि उनसे ओपन कराना चाहिए बंटी पेंडारी के साथ दरगे ब्रदर्स काटरंग को। ये पोल मैंने देखा, लेकिन कप्तान की अलग राय होती है। इस मैच में हम चलेंगे रोहित और गौरव, प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जा चुकी है। हाँ, वो मैच देखने लायक हुआ था। योगेश 11 सौरोड़ी बनाम जय हनुमान बोली टीम 24 में 23। रुपेश मात्रे तैयार है। ऑन साइड के ऊपर गौरव घोसालकर ने इस गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया, सिंगल मिला। 24 में 23 की ज़रूरत थी, अब 23 में 22 की ज़रूरत। रोहित पाड़गे जिन्होंने अर्धशतक लगाया था, शानदार इनिंग। वो रोहित पाड़गे जिसे मैं देखना चाहता था, वो रोहित पाड़गे जिसे ढूंढना चाहते थे उनके प्रशंसक, उन्होंने खुद को ढूंढ लिया। एक इस साल इस सीज़न में काफ़ी अच्छा खेल रही है। जबरदस्त शॉट सीधे बल्ले से फ्रंट फुट पे आके ड्राइव किया। रन बॉल मैच में क्या होता है, एक सिक्सर आया, 5 गेंदे आपको एक्स्ट्रा खेलने का मौका मिलता है, लगभग 1 ओवर। डीजे ये 7 रन स्कोर कार्ड के ऊपर, 7 रन 23 की ज़रूरत थी, उनमें से 7 रन आ चुके हैं, 16 की ज़रूरत है। बाईस गेंदों में शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, 15 की ज़रूरत है। अब 3 गेंदें इस ओवर की हो चुकी है, 21 गेंदें 15 रन। आसान सा मैच है गौरव घोसालकर एंड कंपनी के लिए। दशरथ पाटिल आज नजर नहीं आ रहे, दरगे ब्रदर्स काटरंग को हमेशा सपोर्ट करने वाले। ऑन साइड के ऊपर गौरव घोसालकर ने इस गेंद को खेला, सिंगल जरूर हासिल हुआ। 14 रन अब ज़रूरत है, क्योंकि टोटल बन चुका है 9 रन। 20 में 14 की ज़रूरत। रोहित पाड़गे को आज की रात गेंद फुटबॉल नज़र आ रही है, जिस अंदाज से वो खेल रहे हैं। और ये बेहतरीन शॉट, पिकअप शॉट खेला, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। उन्नीस गेंदों में 10 रन 19 गेंदों में 10 रन की ज़रूरत। रोहित पाड़गे इस मैच में भी अच्छा खेल रहे हैं, काफ़ी बेहतरीन अटैक है उनके पास बल्लेबाजी का। उस अटैक को दर्शाते हुए, अपने क्लास को दर्शाते हुए, फॉर्म इस टेम्पररी बट क्लास इस परमानेंट, पिछले 2 सालों से अपने उसी फॉर्म को ढूंढ रहे थे। लेकिन बड़ा खिलाड़ी है, और बड़े खिलाड़ी ने आखिरकार अपने आप को साबित करना किया। लेकिन रिवर्स स्वीप, दोधारी तलवार, सीधी उंगली से घेर निकल रहा था, उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं थी। अब 18 गेंदे 10 रनों की ज़रूरत। तो हर्षद पिंडारी को पब्लिक पोल का भी ध्यान रखना चाहिए। 80% लोग ये कह रहे हैं कि आदित्य दरगे से ओपन कराना चाहिए। कब तक अजिंक्य दरगे, कब तक अजिंक्य दरगे। दरगे ब्रदर्स काटरंग का एक और पिलर के तौर पर जाना जाता है आदित्य दरगे को। अठारह में 10 की जरूरत। वैभव मेहतर, हाँ, इन्हें इस टूर्नामेंट में देख रहा हूँ, इन्हें अप टू द ऑर्डर प्रमोट किया जा रहा है। नंबर 3 की पोजीशन पर इन्हें लेकर आए हैं अंकेश तांबड़े, जो इस टीम के कोच है। उनकी एक अलग रणनीति इस टूर्नामेंट में मुझे नज़र आई। इस खिलाड़ी को उन्होंने ऊपर लेकर आए हैं। वो जानते हैं प्रैक्टिस के दौरान इन्होंने खूब पसीना बहाया होगा, और आजकल काफ़ी अच्छा खेल भी रहे हैं।
तुषार धुमाल, इनके विकेट हैट्रिक पर हमारे कमेंटेटर है भाई मेरी तरफ से 500। 18 में 10। लेकिन गौरव घोसालकर शायद इन्होंने मन बना लिया है, एक कमेंटेटर के पैसे दूसरे कमेंटेटर के जेब में जाना नहीं चाहिए। छक्का आया, 4 रनों की जरूरत है 17 गेंदों में। तो 17 में 4 की दूरी। और ये विकेट मिल सकता है। गौरव घोसालकर खड़े खड़े मारने की कोशिश की, कैच छोड़ा, लेकिन 4 मिलेंगे ये और ये मैच खत्म हुआ। वीरेश्वर वर्ची खोपोली बनाम योगेश 11 सावरोली के बीच जो दूसरे दौर का पहला मुकाबला हुआ था उसमें एक आसान जीत मिली योगेश 11 सावरोली को, और इसके प्लेयर ऑफ द मैच बनेंगे गौरव घोसालकर, जिन्होंने बॉलिंग करते हुए 2 विकेटें निकाली और रन बनाते हुए बनाए 12 रन। और इन्हें प्लेयर ऑफ द मैच का खिताब देंगे हमारे मेहमान मी सन्माननीय आमचे पाहुणे अंकुशजी तांडेल साहेब यांना विनंती करतो